कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 18. तुला माहित आहे कमळीची आई, शांताच्या दोन्ही मुलींचे लग्न ठरले आहे म्हणे. एका बाईने नदीवर कपडे धुत असताना म्हटले, काय, शांताच्या दोन्ही मुलींचे लग्न ठरले आहे? कधी आहे लग्न? कमळीच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला. आत्ताच 15 दिवसांनी म्हणे. दुसऱ्या बाईने उत्तर दिले, काय, म्हणजे माझ्या कमळीच्या आधी हिच्या मुलीचे लग्न? त्या भिकाऱ्याने आणि कोण मिळाले? नवलच आहे बाई. कमळीची आई हसत हसत म्हणाली, तू काय बोलतेस? तुला माहित तरी आहे का? भिकारी काय म्हणतेस? तिसऱ्या बाईने म्हटले, भिकाऱ्यांना भिकारी नाही तर काय राणी म्हणायचे? कमळीची आई तोंड वाकडे करत म्हणाली, शांता आता भिकारी राहिलेली नाही. दुसरीने सांगितले, म्हणजे खजिना सापडला की काय तिला? कमळीच्या आईने आश्चर्याने विचारले, हवं तर खजिनाच म्हण. तुला माहित आहे तिच्या छोट्या मुलीला कोणाचे स्थळ आले आहे? तिसरीने विचारले, कुणाचे? आता मात्र कमळीच्या आईचा हळूहळू चेहरा बदलू लागला होता. शेजारच्या गावच्या राजमहालातली एकुलती एक सून होणार आहे शांताची धाकटी कस्तुरी. दुसरी म्हणाली, काय, त्या झोपडीत राहणाऱ्या भिकाऱ्यांना राजमहालातले स्थळ? हे असे कसे झाले? कमळीच्या आईचे डोकेच फिरले. ते माहित नाही. कस्तुरी आणि जयश्री फुले विकायला बाजारात जातात ना, कदाचित तिथेच नजर पडली असेल यांच्यावर. तिसरी म्हणाली, काहीही सांगा ह, नशीब चांगले आहे त्यांचे. आता सगळी सुखे शांताच्या पायाशी लोळणार. दुसरी म्हणाली, म्हणूनच म्हणतात ना, कोणाचे दिवस कधी बदलतील सांगता येत नाही. तिसरीने साथ दिली. हे सगळे ऐकून कमळीच्या आईचा पारा चढला होता. तिचा एकदम जळफळाट झाला होता. जिची आपण एवढी टर उडविली, एवढी मस्करी केली, तिच्या मुलीला एवढे चांगले स्थळ मिळणार याचा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तेव्हाच तिथे शांता पोहोचली. शांता खूपच खुशीत दिसत होती. काही दिवसापूर्वी जी शांता मान खाली घालून कपडे धुवायला येत जात होती, ती आज हसऱ्या चेहऱ्याने मोठ्या अभिमानाने नदीवर आली होती. तर दुसरीकडे आपल्या मुलीचे लग्न ठरले आहे असे सांगत गर्वात मिरवणारी कमळीची आई मात्र शांताला पाहून आपली मान खाली घालून काम करत होती. काय ग शांता, मुलीचे लग्न ठरले आहे म्हणे? नदीवर असलेल्या त्या बाईने शांताकडे पाहत विचारले. हो, अगदी बरोबर ऐकले आहे. कालच सासरची मंडळी येऊन गेलीत. पुढच्या पौर्णिमेचा मुहूर्त ठरला आहे. तुम्ही सगळ्यांनी मदतीला यायचं हं, शांताने आनंदाने सांगितले. हो तर आम्ही आहोतच की, तिसरी बाई म्हणाली. मी बाई एकटी माणूस काय काय म्हणून करणार, तुमच्या मदतीशिवाय काहीच होणार नाही, शांताने म्हटले. तू कशाला काळजी करतेस, आम्ही नक्कीच मदत करू, दुसरीने म्हटले. शांताला कशाला तयारी करायला पाहिजे? त्यांचे तर सगळे राजमहालवालेच करणार. यांनी फक्त तिथे जाऊन पाहुण्यासारखे बसायचे, कमळीच्या आईने मध्येच म्हटले.
तसे कसे चालेल? आपल्याला म्हणून थोड्या रीतीबाती पाळाव्याच लागणार. मी बाई ठरवले आहे की माझ्या परीने जे काही होणार ते मी करणार, शांताने सांगितले. सोन्या चांदीचे तर विचारायलाच नको. तुझ्या मुली सोन्याने मढवून जाणार, कमळीच्या आईने म्हटले. त्यांना काय करायचे ते करू द्या हो, मला काय, आता मुली त्यांच्याच आहेत, शांताने म्हटले. पण आता मुलीच्या लग्नानंतर कुठल्या मुलीसोबत राहणार? मला तर वाटते राजमहालातच जाणार आणि तिथे राणीसारखी राहणार, कमळीच्या आईने म्हटले. नाही, मी आपली इथेच बरी, जशी जगत होते तशीच जगणार. मुलींच्या जीवावर जगायचे नाही मला, शांताने आपले विचार बोलून दाखवले. असे कसे म्हणते ग? तुझ्या स्वतःच्या मुली आहेत ना त्या. दोन्ही मुलीकडे 6 महिने राहू शकतेस की, तिसरी म्हणाली. नको, मुलीवर कुठलेच ओझे नको, त्या सुखात राहिल्या की झाले, शांता हसली. मोठ्या बाईसाहेब कस्तुरीच्या घरी जाऊन आल्यापासून श्रीधर खूपच खुशीत दिसत होता. त्याच्या प्रेमाचा अखेर विजय झाला होता, त्यामुळे त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. दुसरीकडे श्रीधरचे बाबा मात्र नाराज होते, पण तरीही आपल्या मुलाच्या आणि बायकोच्या हट्टापुढे त्याला नमते घ्यावे लागले होते. लग्नाला फक्त 15 दिवसच राहिले होते, त्यामुळे राजमहालातली सगळी नोकर मंडळी लग्नाच्या तयारीत गुंतली होती. राजमहालापुढे असलेल्या ऐसपैस जागेत मोठा मांडव उभारण्याचे काम आतापासून सुरू झाले होते. कोणीतरी खूप खुशीत दिसत आहे. आता काहीच दिवसांनी लग्न जे होणार आहे, कांचना श्रीधरला चिडवत म्हणाली. नेहमी कांचनाच्या बोलण्याने चिडणारा श्रीधर आज न चिडता हसला. कांचने, माझे लग्न होईलच, पण तुझ्यासाठी एक नवीन वहिनी येणार आहे, ते माहित नाही का? श्रीधरने म्हटले. वा, आता खेळायला वहिनी असणार. आम्ही दोघी खूप खूप मज्जा करू. मी तिला माझ्या सर्व मैत्रिणींची ओळख करून देणार, कांचना म्हणाली. हो, नक्कीच. तू आणि तुझी वहिनी पाहिजे तेवढी दंगामस्ती करू शकता, श्रीधर पण हसला. तेव्हाच तिथे मोठ्या बाईसाहेब पण आल्या. त्या येऊन श्रीधर जवळ बसल्या. काय चाललंय हे भावा बहिणींचे? मोठ्या बाईसाहेब आल्यामुळे श्रीधर आणि कांचनाच्या बोलण्यात खंड पडला. काही नाही आई, श्रीधर जरासा गोंधळला. काही नाही कसे? मी म्हणत होते श्रीधर दादा लग्न असल्यामुळे जरा उत्साही दिसत आहे. त्याला कधी एकदा लग्न करतो असे झाले आहे, कांचना तोंडावर हात धरून म्हणाली. त्यात काय, नवऱ्या मुलाने खुश दिसायलाच पाहिजे, नाहीतर लोक काय म्हणतील, मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. आई, हे सगळे तुझ्यामुळे शक्य झाले आहे. तू पुढाकार घेतला नसता तर बाबाला समजावणे खूपच कठीण बनले असते. श्रीधरने मनातून बोलून दाखवले. आता सोड त्या गेल्या गोष्टी, सर्व काही ठीक झाले आहे ना, मग भूतकाळ कशाला उगाळत राहायचा? असे म्हणत मोठ्या बाईसाहेबांनी श्रीधरच्या डोक्यावरून हात फिरवला. तायडे, तू नवऱ्याच्या घरी गेल्यावर तुला माझी आठवण येणार का ग? कस्तुरीने जयश्रीच्या केसांची वेणी घालत असताना विचारले. हे आणि काय विचारणे झाले, तू नेहमीच नजरेसमोर असायची. लहानपणापासून आतापर्यंत आपण नेहमीच बरोबर होतो.
बहिणी असून सुद्धा अगदी मैत्रिणीप्रमाणे राहिलो. मग तुझी उणीव तर भासणारच. जयश्रीने म्हटले. मला पण तुझी खूप आठवण येणार. त्या राजमहालात कशी राहू शकेल ग मी एकटी? तिथं तू नाही, आई नाही, सगळेच अनोळखी. मला तर विचार करूनच कसेसेच व्हायला लागले आहे. कस्तुरीने घाबरत म्हटले. काही नाही, हळूहळू होईल सवय. सुरुवातीला थोडे अवघड वाटेल, पण कधी त्या घरात तू रुळेल तुलाच कळणार नाही. जयश्री हसली. तुझी आठवण आली तर मी तुला कधीही भेटायला येऊ शकते का ग? कस्तुरीने विचारले. माहित नाही. ते सगळे आपल्या सासरच्या मंडळीवर अवलंबून आहे. त्यांनी परवानगी दिली तरच हे शक्य आहे. जयश्रीने म्हटले. तायडे, हे लग्न करणे गरजेचे असते का ग? आपण इथेच वाढल्या, मोठ्या झाल्या आणि अचानक हे घर सोडून का म्हणून जायचे? कस्तुरीने विचारले. बाईच्या जातीला आपले घर सोडावेच लागते. लग्न परंपरा ही पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ती आपण बदलू शकत नाही. पण तू काहीही काळजी करू नकोस. कसलीच भीती मनी बाळगू नकोस. तुझे आयुष्य पण कस्तुरी गंधाच्या फुलाप्रमाणे दरवळून जाईल. तू त्या श्रीधरच्या प्रेमात इतकी बुडेल की तुला माझी, आईची, या घराची आठवण सुद्धा येणार नाही.